सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. श्री शिवाय नमस्तुभ्यं. हर हर महादेव. नमस्कार मैत्रिणींनो, बघा 2 कणकेचे दिवे असे लावा, घर पैशाने भरेल. ही संधी अजिबात सोडू नका मैत्रिणींनो. फक्त 2 दिवे आणि माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर तुमच्या घरात निवास करतील. हा गुप्त उपाय पैसा घरात खेचून आणतील. ही संधी अजिबात सोडू नका मैत्रिणींनो. कधी तुम्हाला असे वाटते का की आपल्या हातून पैसा निसटतोय? कधी लक्षात आलं आहे का, कितीही कमावलं तरी घरात शिल्लक राहत नाही आणि हो, घरात लक्ष्मी येऊनही ती परत फिरते असं वाटतंय का? मग हा उपाय तुमच्यासाठीच आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे श्रावण पौर्णिमेच्या रात्री फक्त 2 दिव्यांनी लक्ष्मीला तुमच्या दारात आणण्याचा अत्यंत गुप्त, रहस्यमय आणि आजमावलेला उपाय. हा उपाय कसा आहे की तुमच्या घरात पैसा खेचला जाईल, स्थिर राहील आणि पैशाची कधीच कमी भासणार नाही. पण मैत्रिणींनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी लक्ष्मीची कृपा, आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहावा यासाठी या व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलवर जर का नवीन तुम्ही असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी न विसरता लिहा. श्रावण महिना का आहे तर विशेष श्रावण पौर्णिमा म्हणजे देवांच्या कृपेचा दिवस. या दिवशी केलेल्या साध्या गोष्टीसुद्धा प्रभावी ठरतात. हा दिवस शिव, विष्णू आणि लक्ष्मी तिन्हींच्या कृपेसाठी अतिशय शुभ मानला जातो. याच रात्री एखादा गुप्त उपाय केल्यास दैवाचे चक्रच फिरून जातात. हा उपाय का गुप्त आहे? हा उपाय पुरातन काळी ऋषीमुनींनी वापरलेला आहे, पण तो सर्वसामान्य जनतेपासून दूर ठेवण्यात आला. कारण ज्याच्या घरी हा उपाय केला जाईल तिथं दारिद्र्य राहू शकत नाही. लक्ष्मी देवी तुमच्या दारातून आत पाऊल टाकते. मैत्रिणींनो, या उपायासाठी लागणाऱ्या वस्तू, हा उपाय करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी तुमच्याच घरात असतात. पण त्यांचा योग्य मिश्रण, योग्य वेळ आणि योग्य भावना हे फार महत्त्वाचं असतं. या उपायासाठी लागणाऱ्या गोष्टी, वस्तू अशा आहेत: गव्हाचे पीठ म्हणजेच कणिक 1 वाटी, तिळाचे तेल दिवा पेटण्यासाठी, 2 लवंगा विशिष्ट ऊर्जेसाठी, 1 कापूर दार उघडणारी ऊर्जा, कापूस वाती बनवण्यासाठी आणि मनापासूनची प्रार्थना. आता कणकेचा दिवा म्हणजे पृथ्वीचा स्पर्श. तो मूलाधार चक्राला जागृत करतो. गव्हात धान्य, लक्ष्मीचे प्रतीक असणारा गुणधर्म असतो. कार्यक्षम असतो कारण तो नैसर्गिक ऊर्जा उत्सर्जित करतो. एक गव्हाचा दिवा म्हणजे भूमातेमध्ये शक्ती आणण्याची कृपा आणि देवतेचं आव्हान. आता लवंग हे सामान्य मसाला नाही, ते एक ऊर्जा शक्ती केंद्र आहे. लवंगात असते अग्नितत्वाची शक्ती. जेव्हा लवंग तिळाच्या तेलात पेटवतो तेव्हा ती ऊर्जा घरातील नकारात्मक शक्तींना दूर करते. का? 2 लवंगा, एका लवंग लक्ष्मीला आमंत्रण देतो आणि दुसरा आता कापूर. का तर कापूर हा शिवशक्तीचं प्रतीक आहे. कापूर भगवान शिवाला प्रिय आहे. त्याच्या आरतीतही उल्लेख आहे: कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्र हारम. कापूर जळताना संपूर्णपणे जळतो आणि काही उरत नाही. याचा अर्थ अहंकार, गरिबी आणि अंधकार याचे पूर्ण समर्पण. जेव्हा 2 दिव्यामध्ये लवंग आणि कापूर जळतात तेव्हा एक गुप्त ऊर्जा उत्पन्न होते, जे घरात पैसा खेचून घेऊन येते. आणि उपाय कसा करायचा तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान वगैरे करून आपल्या मुख्य उंबरठ्यावर हळद मिश्रित पाणी शिंपडावे. त्यानंतर उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे. हळदीचे लेपन कसे करायचे हे तर तुम्हाला माहीतच आहे. थोडीशी हळद घ्यायची, त्यामध्ये थोडेसे गुलाबजल किंवा जल मिक्स करून थोडीशी कापराची पूड करून हे मिक्स केलेले लेपन उंबरठ्यावरती माता लक्ष्मीचे स्मरण करत लावावे. त्याच्यावरती एक कुंकवाने स्वस्तिक काढावे. स्वस्तिक करताना त्यामध्ये टिंब आणि कडच्या 2 लाईन ओढाव्यात. याशिवाय स्वस्तिक पूर्ण होत नाही. हे अष्टलक्ष्मी प्राप्तीसाठी आणि निगेटिव्हिटी घरातून बाहेर जाण्यासाठी स्वस्तिक आहे. त्यानंतर सूर्यास्तानंतर एकांतात जागा स्वच्छ करा किंवा तुमच्या देवघरामध्ये सुद्धा हे दिवे प्रज्वलित केले तरी अतिउत्तम. गव्हाच्या पिठात थोडं पाणी आणि हळद टाकून छोटे छोटे 2 दिवे बनवा. त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल टाका. आता तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर आपले साधे तेल टाकून त्यामध्ये चिमूटभर पांढरे तीळ टाका. या ठिकाणी काळे तीळ न वापरता पांढरे तीळ वापरायचे आहे. एक दिव्यामध्ये 1 लवंग ठेवा. दोन्ही दिव्यामध्ये 1 कापसाची वाट टाका. दिवा पेटवा आणि दोन्ही दिव्यासमोर बसून मनापासून प्रार्थना करा:
हे दिवे जळताना लक्ष्मी देवी माझ्या घरी स्थिर राहावी आणि हे शब्द उच्चार हा मंत्र म्हणा. ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमः असे 108 वेळा या मंत्राचा जप करा. आता हे दिवे कुठे ठेवायचे? तर घराची उत्तर दिशा अत्यंत शुभ आणि सकारात्मक सात्विक मानली जाते. कुबेराची दिशा मानली जाते. धनसंचयाची दिशा मानली जाते. घराच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा देवघरात हे दिवे ठेवावेत. लक्ष्मी देवी उत्तरद्वारातून घरात प्रवेश करते किंवा देवघरात हे दिवे ठेवावे. हे दिवे लावल्यावर हा उपाय केल्यावर काय घडतं? या उपायाने जसं चुंबक लोखंड खेचतो तसं हे 2 दिवे घरात स्थैर्य समाधान खेचतात आणि याचे प्रभाव असे आहेत की मानसिक शांती आणि आकस्मिक पैसे मिळवणे, घरात अनेक मार्ग, आर्थिक सुरक्षा वाढवणे, दैवाचे संरक्षण मिळवणे, कुटुंबात एकत्रता वाढवणे. या उपायाचे नियम काय आहेत? उपाय करताना एकट्यानेच करा. कोणताही वादविवाद शंका मनात ठेवू नका. मोबाईल बंद ठेवा. दिवा पूर्ण शांत होईल त्या जागेवर शांतपणे बसा. या दिव्याच्या शक्तीची गुप्त माहिती. हिंदू धर्मात दिवा म्हणजे दिव्य ज्ञान, अंधकार दूर करून प्रकाश पसरवणे. परंतु लक्ष्मी, तिळाचे तेल, वायू, पित्त आणि कफ या 3 दोषांवर गुणाकार आहे. लवंग म्हणजे घरातील भूतबाधा, नजर लागली तर मंत्रबाधा यापासून संरक्षण. तसेच कापूर, जागेतील शुद्धी आणि वातावरणातील निगेटिव्हिटी एनर्जी एकत्र आणणे. हळद, रोग निवारण, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणं. बघा मैत्रिणी, ही माहिती श्रद्धेने करण्यासाठी राखून ठेवलेली आहे. इंटरनेटवर फक्त काही ओळी मिळतील, पण पूर्ण विधी त्यांना हे कुठे सांगितले नाही. मैत्रिणी, पण आज हे गुप्त ज्ञान तुमच्यासाठी आम्ही उघड केले आहे. या दिव्यांचा उपाय सालातून फक्त एकदा श्रावण पौर्णिमेला करावा किंवा करता येतो. वारंवार केल्यास उपाय निष्फळ होतो, पण फक्त स्वच्छ मन, श्रद्धा आणि समर्पण ठेवून श्रावण पौर्णिमेला हा उपाय नक्की करा. लक्ष्मी देवी सर्वांवर कृपा करून घरात धनधान्य प्राप्त करून देईल. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, फक्त 2 दिवे, पण या दिव्यामध्ये आणि संपत्तीचा दरवाजा उघडण्याची शक्ती. तर मैत्रिणी, अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः नक्की टाईप करा. धन्यवाद.